ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यानंतर बातमी केंद्रीय राजकारणातून अतिशय महत्त्वाची। शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घातलेल्या वेढ्याची ही बातमी आहे। केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज सलग 5वा दिवस आहे। बुरारी इथं चर्चा करण्याचा केंद्रानं पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनेनं फेटाळून लावलाय। बुरारी हे खुलं कारागृह आहे। सरकारनं जंतर मंतर किंवा रामलीला इथं आंदोलनाची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांची आहे। लवकरच मागण्या मान्य न झाल्यास 1 डिसेंबरपासून इतर राज्यातल्या शेतकरी संघटनांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन दिल्ली सीमेवर एकवटलेल्या शेतकऱ्यांनी केलंय। दरम्यान ज्या कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर उतरलेत त्या कायद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये कौतुक केलंय। केंद्राच्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणार असल्याचं मोदी मन की बात मध्ये म्हणालेत। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम। प्रशांत, सलग 5वा दिवस आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन काही मागे हटत नाहीये। विसंवाद नेमका काय आहे केंद्र सरकारमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये? मुळामध्ये शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला कसं हाताळायचं आणि चर्चा कुठे करायची हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। कारण केंद्र सरकारच्या वतीनं एक ऑफर देण्यात आलेली होती की तुम्ही बुराडी मैदानावरती आंदोलन शिफ्ट करा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही चर्चा करू। मात्र शेतकरी आंदोलक जे आहेत त्यांना भीतीही वाटते की बुराडीमध्ये जर आपण आंदोलन केलं तर जे शाहीनबाग आंदोलनाचं झालं ते आपल्या आंदोलनाचं होईल। सरकार त्या ठिकाणी आपल्याला बसवून ठेवेल आणि नंतर आंदोलन जे आहे ते दुर्लक्षित होईल। त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की बुराडीमध्ये आपण जाणार नाही। जर दिल्लीमध्ये जायचं असेल तर रामलीला आणि जंतर मंतर की जी ठिकाणं संसदेपासून जवळ आहेत त्या ठिकाणी धडक मारू, कारण त्यावेळी सरकारवरती येणारा दबाव जो आहे तो जास्त असतो। दुसरीकडे शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीनं बिनाशर्त चर्चा जी आहे ती आम्हाला हवी आहे। काल अमित शहांनी एक प्रकारे एक अट घातलेली होती की तुम्ही आधी बुराडी मैदानामध्ये या आणि नंतर आम्ही चर्चा करू। तर शेतकऱ्यांना ही अट मान्य नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की जर चर्चा करायची असेल तर ती विना अट व्हावी। आम्ही आता या 2-3 सीमांवरती अडून बसलेलो आहोत, तर त्याच ठिकाणी येऊन सरकारनं चर्चा करावी। याच्या आधी केंद्र सरकारनं 3 डिसेंबर ही तारीख सांगितलेली होती की या दिवशी आम्ही चर्चा करू, कृषी मंत्री तसं म्हणाले होते। मात्र कालपासून ज्या घडामोडी घडत आहेत, काल सुद्धा जे पी नड्डा यांच्या घरी रात्री उशिरा अमित शहा, राजनाथ सिंह या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यामुळं सरकार आता एक नवा प्रस्ताव घेऊन येते का हे पाहावं लागेल। कारण काल शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे की दिल्लीमध्ये येणारे जे 5 एंट्री पॉइंट्स आहेत ते आम्ही बंद करू। म्हणजे दिल्ली, हरियाणा, मथुरा, त्याच्यानंतर गाझियाबाद, फरीदाबाद या सर्व सीमांच्या वरती शेतकरी जे आहेत ते बॅरिकेटिंग लावून त्या ठिकाणी सगळं ट्रॅफिक जे आहे ते रोखायला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे दिल्लीकरांचा त्रास जो आहे तो वाढू शकतो। आंदोलन आजच्या दिवसात कुठल्या वळणावरती जात आहे हे देखील पाहावं लागेल। प्रशांत, कारण का हा संवाद होणं जास्त गरजेचं आहे, अन्यथा हे प्रकरण आणखी चिघळू शकतं। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।